कोणाला बीच म्हणताय? मला काहीतरी काय रे, तुला कसं म्हणणार ते? मी फक्त माझ्या बायकोला सांगून सोडलंय की तू बीच असते म्हणून. गुड गॉड, तुम्ही चक्क बायकोला सांगितलं मी बीच असं? काय करणार, आपलं सगळं बंगलोरचं ते कुणीतरी तिला सांगून सोडलंय ना, मग काय करणार ते? येस हनी, मी तेच सांगायला आली आहे. काय ते? परवाच आमच्या फ्लॅटवर येऊन कुणीतरी सगळी इन्फॉर्मेशन घेऊन गेलं, अगदी बंगलोर पर्यंतची. परवा ते सरळ आपलं म्हणू शकणार, ते काही काळजी करू नको तू. मी कशाला काळजी करू? काळजी तुम्ही करायची. बंगलोरला माझ्या बरोबर कोण आलं होतं? कोण आलं होतं? कोण काय विचारताय? एवढ्यात विसरला आपण केलेली मच्छा? अरे मी विसरलं तरी माझं बायको ते हनुमान स्तोत्र म्हटल्यासारखं घडा घडा म्हणून दाखवते रे. रामकृष्ण. नमस्कार मंडळी, नमस्कार. नेहमीच्या विजय कदम आणि महामंडळाच्या ऐवजी आज संजय मोने आणि महामंडळाच्या वतीने आपले स्वागत असो. थँक्यू. एकदा काय झालं, एक मिनिस्टर होते ना, ते मिनिस्टर काय झालं कळतंय मला तेवढं. हे रोज रोज टॉक शो चालतात ना वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळे ह्या म्युझिशियनना वाटतं ते पण ॲक्टर आहेत म्हणून. तू मला काय सांगतो, मला कळतंय. 15 वर्ष काम करतो मी स्टेजवरती. हां, ॲक्च्युली मी 14 वर्ष करतोय, पण त्याला कळू नये म्हणून एक राऊंड फिगर सांगितली. आता काय मंडळी, हल्ली कुठली गोष्ट आली ना की त्याच्यावरती दावे सांगणारे बरेच लोक असतात. हिट झाली, फ्लॉप झाली, हिट झाली. जरा कुठे एवढी गोष्ट झाली की त्याचं हे एवढं करून सांगणारे लोक असतात. आणि या नाटकाच्या आणि सिनेमाच्या जगात तर एकाचे 10, 10चे 50, 50चे 100, 100चे 1000 करणारेच असतात बरेचसे. आहे तेवढी वस्तू, आहे तेवढी गोष्ट सांगणारे कोणी नसतातच. पण तरी एक जण आहे जो कुठल्याही प्रकारचे दावे करत नाही, आहे त्या पद्धतीने, आहे तसं गपचूपपणे आपलं काम करत राहतो वर्षानुवर्ष. आजचा आपला पाहुणा तोच आहे की विजय केंकरे. काय 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 झालं? काय काय झालं म्हणजे? काय तू काय वाटेल ते काय सांगतोस काय रे? प्रत्येक गोष्ट कोणी व्यवस्थित करत असलं की त्याच्या विरोधातच बोलायचं, त्याच्यावर आरोपच करायचा, असं तू ठरवलंयस का? अरे मी तुझीच बाजू घेऊन बोलतोय, तू माझ्यावरच काय चिडतोय? पण माझी बाजू घेताना इतरांना शिव्या घालायची काही गरज नाहीये. बस 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 बस. बरं का विजय, आता मॅचेस चालले बघ ऑस्ट्रेलियाच्या आणि आपल्या. हो, तर त्याच्या पहाटे सुरू व्हायच्या नाही का? बरोबर. तर मी जेव्हा उठायचो ना लवकर 8, 8:30 वाजता, आमच्यात 8, 8:30 म्हणजे लवकर. हा ठीक आहे. तर मी जेव्हा लवकर उठायचो ना तेव्हा मला एक दृश्य दिसायचं नेहमी. 3 विकेट गेलेल्या, सचिन तेंडुलकरला कोणीतरी खोटा आऊट दिलेला आणि तो नख खात खात परततोय आणि आपल्या 32ला 3, 42ला 4, 56ला 2 असं काहीतरी चाललेलं असायचं. बरोबर. आणि ही जी आपल्या भारतीय क्रिकेटची अवस्था आहे ती बघता मला जुने दिवस एकदम आठवायचे. म्हणजे तू छान क्रिकेट खेळायचास नाही का? तर आता ती जी आपल्या संघाची अवस्था बघता तू नाटकाच्या ऐवजी तिकडे गेला असतास तर बरं झालं नसतं. नको रे बाबा, म्हणजे मी आणि सचिन 2 लोक खेळणार, बाकीचे 9 लोक बघणार. नको. त्याच्यापेक्षा आपली आहे ही परिस्थिती बरी आहे. मग मला सांग, तू ते चांगलं क्रिकेट, चांगले पैसे मिळतात क्रिकेटमध्ये, नाटकात काय पैसे मिळतात का? तू इकडे का आलास? अरे मुळात काय झालं माहिती, मुळात मी तुला सांगतो, जेव्हा मी सुरुवातीला नाटकाच्या तालमीला जायचो ना तेव्हा मी हातात किडबॅग घेऊन जायचो. तर तेव्हा माझे तिकडचे मित्र मला म्हणायचे, बाबा रे ठरव, तुला अमिताभ बच्चन व्हायचंय का सुनील गावस्कर? कारण काय सांगतो, अमिताभ बच्चन पण 11 ऑक्टोबरचा जन्म, माझाही 11 ऑक्टोबरचा जन्म. म्हणून बाकी काही अभिनेता म्हणून काही आमच्यात साम्य नाही, ते फार श्रेष्ठ आहेत. तसं सुनील गावस्कर आपल्या काळातला स्टार क्रिकेटर, त्यामुळे मला असा प्रश्न विचारायचे. तर मला खरं सांगू का, तोपर्यंत ना काही ठरवताच आलं नाही. ते आत्तापर्यंत सुद्धा मला काही नीटचं ठरवता आलं असं मला वाटत नाही. पण त्यातल्या त्यात आपलं ठरवलं की जाऊ आणि नाटकाचं दिग्दर्शन करू, कदाचित ते आपल्याला जमेल असं वाटल्यामुळे मी ते करायला लागलो. पण मुद्दा त्यातला महत्त्वाचा असा आहे की मला असं कधीच वाटलं नाही की आपण पुढे जाऊन क्रिकेट खेळावं, कारण मी नाटकात रमलो.
मला नाटक आवडायला लागलं, मला नाटकाला समाधान दिलं. आणि काय प्रॉब्लेम आहे का, मला ना कुठेही खरंच जास्ती पैसे मिळायला लागले की त्रास होतो. म्हणून मी बहुधा नाटकच करत राहिलो आणि नाटकच करत राहीन असं वाटतंय. बघू. पण मग तू नाटकामध्ये आलास ते काय लवकर आउट झालास, मग त्यावेळेला परत कॉलेजमध्ये आलास आणि कुठेतरी तालीम चालली वगैरे असं आलास का? नाही नाही, अजिबातच नाही. मी काय आहे, मी कॉलेजच्या पायऱ्यांवरती बसलो होतो तेव्हा विजय गोखलेतला माहिती आहे ना? हो, म्हणजे काय तुम्हाला विजय गोखले आज कोणाला माहित नाही महाराष्ट्रात. तर तो माझा क्लासमेट. तर त्याने मला सांगितलं की इकडे टाइमपास करत बसण्यापेक्षा तिकडे जास्ती बरा टाइमपास चाललाय नाटकात. हा, म्हणजे नाटकाची तालीम चालू होती. मी गेलो होतो तिकडे, काय ते तुमचं काय संहिता फिरवून जे सिलेक्शन चाललं होतं ना, त्यात चक्क मला निवडला. आणि मला निवडल्यानंतर माझ्या नाटकातलं नाव होतं अनवर. तर मी पहिल्या प्रयोगाला स्टेजवर गेलो आणि समोरच्या माणसाला हाक मारली किंवा अनवर. तिथे जे माझं नाटक पडलं ते त्याच्यानंतर उठलं नाही. तर मला खरंच वाटलं की जाऊ दे, काही हा काही आपला प्रांत नव्हे. नाही, पण मग त्याच्यानंतर तू 1-2 ट्राय मारलेस अभिनय करायचे का त्या तिथेच ठरलं की नाही हे आपल्याला जमणार नाही, आपण लोकांना आपल्या तालावर नाचूया, आपण आपल्या भूमिकेच्या तालावर नको नाचूया, आणि तू डायरेक्टर झालास? नाही नाही, मी ट्राय मारले ना. हा, म्हणजे दिवाळी गणेशोत्सव कधी कळलं की आपण नट होऊच शकत नाही म्हणून? सांगतो ना, दिवाळी गणेशोत्सव वगैरे अशा ठिकाणी हात मारले. पण राज्यनाट्य स्पर्धेमध्ये देवस्की नावाच्या नाटकामध्ये ना पुरुषोत्तम बेर्डे माहिती आहे ना, हा, त्यांनी मला एक मोठी भूमिका द्यायचं धाडस केलं. आणि त्याच्यानंतर ती माझी भूमिका बघून काही परीक्षक मंडळ जे होतं राज्यनाट्य स्पर्धेत, त्यांनी मला पारितोषिक दिलं. अरे बापरे. त्यामुळे मला उगाच वाटायला लागलं की मी अभिनेता वगैरे झालो. असं कसं दिलं त्यांनी? आता काय ते मूर्ख असतील का बिचारे, त्यांना माहिती नव्हतं. त्यांना चांगला अभिनय म्हणजे काय त्यांनी तुला येऊन विचारायला पाहिजे होतं. बहुधा त्यांचं चुकलं. आता मला नावं आठवत नाही ते कोण होते त्यांची. पण पुढे जाऊन काय झालं, माझ्या असं लक्षात झालं की नाटकाच्या तालमीच्या दरम्यान ना मला दुसऱ्याचा अभिनय बघत राहायची सवय होती. आणि त्यामुळे मला असं वाटलं की अरे ही आपली सवय ही कुठची भूमिका करायला किंवा भूमिका करण्याच्या आड येते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ऍक्ट्रेस टेम्परामेंट, ते तुला जास्ती माहिती आहे. तर ते ऍक्ट्रेस टेम्परामेंट मला त्यावेळी तरी प्राप्त झालंय किंवा अवगत झालं असं मला वाटत नव्हतं. त्यापेक्षा मी कदाचित दिग्दर्शन बरं करू शकेन म्हणून मी इंटर कॉलेजला एक माणूसघर नावाची एकांकिका बसवली. तर त्याचा लेखक मित्र होता आपला राजीव नाईक. तर तो मला असं म्हणाला की बाबा तू एकांकिकेचं दिग्दर्शन करतोय, दिग्दर्शन करणं फार अवघड आहे बाबा. तर मी त्याला म्हटलं की हे बघ, तुला लेखक म्हणून फसायची भीती आहे का मी दिग्दर्शक म्हणून फसण्याची तुला भीती आहे? तर तुला लेखक म्हणून फसायची भीती असेल तर परवानगी देऊ नकोस. मी दिग्दर्शक म्हणून फसणार असेल तर मला असं वाटतं की कुठचीही स्पर्धा, विशेषतः एकांकिका स्पर्धा, हे चुका करून बघण्याचं लायसन्स आहे. तर ते लायसन्स मला घेऊ दे. अच्छा, म्हणजे तू व्यवस्थित ट्राय मारलेस? हो, मारले. जसं सगळ्यांना बॉलिंग दिल्यानंतर जेव्हा सचिन तेंडुलकरला कळतं की आता शक्य नाही विकेट पडणं, तेव्हा तो जेव्हा स्वतःकडे बॉलिंग येतो आणि एक विकेट काढतो, तसे तू सर्व प्रयत्न करून जेव्हा तुला कळलं की नाही आपल्याला आता काम जमणार, तेव्हा तू डायरेक्शन कडे आलास. असं म्हणायला हरकत नाही काही प्रमाणात. पण मग डायरेक्शन मध्ये जम बसला का फटकन? अजिबात नाही. हा, कसं झालं, आता तू लौकिक करताना म्हणशील तर मी पहिलं नाटक बसवलं. तू अभिनयामध्ये जम बसला नाही म्हणतो फटकन, तू डायरेक्शन मध्ये जम बसला नाही म्हणतो फटकन. तू खरंच इंडियन टीम मध्येच पाहिजे होतास. ही टूर केली तरी सक्सेसफुल नाही, दुसरी टूर केली, ही टूर केली तरी सक्सेसफुल नाही, तरी टूर, असं आहे तुझं? नाही, मी गंमत सांगतो तुला की मी राज्यनाट्य स्पर्धेत जेव्हा पहिलं नाटक केलं ना, 1985 साली, ऑथेलो शेक्सपियरचं. तर ते ऑथेलो पहिलं आलं रे राज्यनाट्य स्पर्धेत. म्हणजे मी होतो त्यात ऑथेलो, तरी तू ऑथेलो असूनही पहिलं आले. माझं वाक्य ऐक ना पूर्ण. तर ते पहिलं आल्यानंतर आता त्याला जर तू यश म्हणणार असशील तर हो, म्हणजे माझ्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी डेब्यूला सेंचुरी मारली असं म्हणायला हरकत नाही तुला. पण तुला एक माहिती का, डेब्यूला 100 केलेले अझरुद्दीन आणि विश्वनाथ सोडल्यास बाकी कोणी पुढे 100 केलेले नाहीत. आणि गांगुली, हा तेच म्हटलं, गांगुली विसर. म्हणजे तू त्या तिघांमध्ये आहेस असं आता म्हणायला पाहिजे. कारण आता मी इतकी वर्ष नाटकं करतोय, त्याच्यानंतर काही कदाचित बरीही केली असतील चुकून त्यातल्या त्यात, पण इतकी वर्ष करतोय, तुझ्या बरोबर करूनही मी आज इतके दिवस टिकलोय, म्हणजे फारच मी, म्हणजे काय काहीतरी वेगळीच कला असली. माझ्याबरोबर टिकणं फार सोपी गोष्ट नाहीये ती. अरे साधे कपडे माझ्यावर असते तेही टिकत नाही, तर माणसं कुठली टिकणार? बरोबर ना. तरी एवढी वर्ष टिकलोय. आता मला एक सांग की ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या संहिता तू हाताळतोस, त्याच्यामध्ये तू कुठे म्हणजे ओपनिंगला तू इझी असतोस का 3 नंबरला असतोस का 5 नंबरला असतोस का कुठेही गेले तरी तू 11 नंबर सारखाच खेळतोस? म्हणजे कुठल्या पद्धतीचं स्क्रिप्ट तुला आवडतं? विशेषतः हे बघ कसं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये पहिली शेक्सपियरची ट्रॅजेडी बसवली. मी दिग्दर्शन केलं. बसवली हा शब्द काही योग्य नाही. हो, मला कळत नाही. नाटक बसवलं, अंक पडला असं का म्हणतात? नाटक उभं केलं, अंक झाला असं का नाही म्हणत? तिथेच ते अपयशाची एक नांदी लागते. नाटक नाही, आता कसं आहे, ती वर्षानुवर्ष लागत आली, त्यामुळे कदाचित आता याच्या पुढे आपण म्हणू की नाटक उभं केलं म्हणून मी बसवला, याला थांबलो. तर जी मी पहिली ट्रॅजेडी केली तर मला कळलं नाही की ही मी जी केली ती विनोदी झाली का काय. कारण त्याच्यानंतर माझ्याकडे बहुतेक विनोदी नाटकांचा ओघ जास्ती
यायला लागला. हे खरं आहे, कारण मलाही ऑथेलो नंतर एक विनोदी काम मिळालं. मलाही कळे ना की लोकांना विनोदी वाटलं का मीच विनोदी केलं. नाही, तू विनोदी केलं वाटतं ती शक्यता जास्ती होती. तर मला वाटतं दिग्दर्शक म्हणून एवढा हक्क तू मान्य कर. तर आता त्याच्यानंतर मी जेव्हा विनोद आणि माझा कल तो सगळा आपल्या सगळ्यांचाच आहे, विनोदाकडे जास्ती आहे, तेव्हा मला विनोद हा जास्त अपील होतो, पटकन आवडतो. म्हणजे कसं आहे, रेक्स हॅरिसननी म्हटलं होतं त्याप्रमाणे एनी फूल कॅन प्ले अ ट्रॅजेडी बट कॉमेडी इज सिरियस बिझनेस. तर माझा त्याच्यावरती जास्त विश्वास असल्यामुळे आणि मला विनोद हा नेहमीच आणि विनोदाचे सर्व प्रकार करून बघावे म्हणून मी या सगळ्या नाट्य प्रकारांकडे, म्हणजे माझं ससा कासव पासून ते ससा कासव, तसे आम्ही सज्जन, जावई माझा भला, हा तेरावा सारखी मर्सी किलिंग या विषयावरची कॉमेडी, त्यातही अनफॉर्च्युनेटली तूच होतास, पण ते तर अशा प्रकारे ते अगदी आत्ताचं जे चालू असलेलं आजच्या सद्य परिस्थितीवरचं विनोद मांडणारं नाटक, विडंबनात्मक डोल ताशेपर्यंत मला नेहमीच विनोदानी जास्त अट्रॅक्ट केलंय. याच्या बाबतीत काही लोक असं म्हणतात की मी विनोद करणं म्हणजे व्यावसायिक तडजोडी करतो, पण मला असं अजूनही वाटतं की माणसाला हसवणं हे माणसाला रडवण्यापेक्षा अधिक अवघड आहे. फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला हसवलं पाहिजे. तर ही व्यावसायिक तडजोड वगैरे अजिबात नाही. तर मला कायम विनोद आवडत आलेला आहे आणि मी पहिलं नाटक जी ट्रॅजेडी केली त्याचा मूळ उद्देश असा होता की मी कुठच्याही ट्रेनिंग स्कूलमध्ये गेलो नाही किंवा कुठचीही नाट्यविषयक पदवी मी घेतली नाही. आपण असं म्हणतो की आई वडिलांच्याकडनं वारसा आला वगैरे वगैरे, ते मला माहीत नाही, तो असेलही. तर त्यामुळे पहिल्याच नाटकामध्ये तुला जर आठवत असेल तर आपण ती एक कार्यशाळा असावी अशा पद्धतीने ते केलं. आणि मला वाटतं शेक्सपियर हा सगळ्याच रंगकर्मींचा गुरु असल्यामुळे त्याचं नाटक निवडून एक कार्यशाळेसारखं आपण ते 6 महिने केलं आणि त्यानंतर मात्र मला जे आवडलं ते मी करत गेलो. बरं, आजकालची उपलब्ध असलेली संहिता वगैरे बघता तुला तडजोड कराव्या लागतात की नाही? कारण तडजोड सगळीकडे कराव्या लागतात. VS लक्ष्मण 4 नंबरला खेळत नाही म्हणून त्याला 3 नंबरला खेळवायला लागतो, अशी तडजोड करायला लागते. तो तिथेही खेळत नाहीच पण तडजोड करायला लागते, 4 च्या ऐवजी 3. तशी तू तडजोड करतोस का? कारण आपल्याकडे संहिता नाहीत अशी नेहमीची रड आहे, नट नाहीत अशी नेहमीची रड आहे, भूमिकेच्या बाहेर जाऊन काम करणारे नट आहेत ही एक रड आहे, आणि सगळ्यात मोठी म्हणजे प्रेक्षक येत नाहीत ही एक रड आहे. मी एक नाटक केलं होतं, त्या नाटकामध्ये आमच्या नाटकात जेवढे नट होते त्याच्यापेक्षा कमी प्रेक्षक होते आणि प्रेक्षक बिचारे घाबरत नाटक बघत होते आम्ही घाबरण्यापेक्षा. तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला तडजोड कराव्याच लागतात, हे तुला नाही का पटत? नाही, हो ना, व्यावसायिक तडजोडी या कराव्याच लागतात आणि व्यावसायिक तडजोडी मी करत नाही असं म्हणणारी माणसं खोटं बोलतात. व्यावसायिक तडजोडी केल्याशिवाय काहीच होत नाही. फक्त त्या तडजोडी व्यावसायिक असाव्यात, त्या अगदी फार धद्देवाईक होऊ नयेत. माझ्या मते व्यवसाय करणं आणि धंदा करणं याच्यामध्ये भेद आहे, तो तुला मी काही वेगळा इथे सांगत बसायची गरज नाही. तर मला असं वाटतं व्यावसायिक तडजोडी या कराव्याच लागतात, कारण टेलिव्हिजनचं सध्या एक मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं आहे आणि हे जे टेलिव्हिजनचं आक्रमण झालं आहे त्याच्यानी प्रेक्षक तिकडे ओढला गेला आहे हे तर मान्यच आहे. अभिनेता या एकूण रंगभूमीविषयक इकॉनॉमिक्समुळे ओढला गेलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लेखक आहेत ते आता साधारणपणे 20 मिनिटाचाच ऐवज जो टेलिव्हिजन सिरियलचा एका एपिसोडचा ऐवज असतो एवढंच लिहायला लागले. म्हणजे पाल दिली की त्याची खेचून मगर करतात. ती नंतर नाटक करताना पालीचीच असते, ती ताकद पालीचीच असते. मग मला एक सांग, तू या सध्याच्या अवस्थेमध्ये थिएटरला काही फ्युचर आहे का? थिएटरला निश्चित फ्युचर आहे, कारण काय आहे, आत्तापर्यंत असंख्य सिनेमाचं आक्रमण झालं, टेलिव्हिजनचं आक्रमण झालं, पण प्रत्येक वेळी रंगभूमीने त्यातून काहीतरी वेगळा मार्ग काढलेलाच आहे. तशी आत्ता मार्ग काढेल आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना अधिक सकस काही बघायचं असेल तर त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये रंगभूमीकडे यायची आवश्यकता आहे. कारण शेवटी अल्टिमेटली ते लाईव्ह आहे रे, ते जिवंत होऊन तुमच्या डोळ्यासमोर उभं राहणारी कला आहे आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्याला मरण नाही किंवा ते मरण येणंच शक्य नाही. तू खूप आशावादी आहेस आणि आशावादी माणसांवरच हे जग चालू असतं अशा मताचा मीही आहे.